हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर ऑनलाईन क्लासेस. तर आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण सॉलिड स्टेट हा चॅप्टर बघत होतो. तर सॉलिड स्टेट हा चॅप्टर आपला पूर्ण डिस्कस करून झाला आहे. आता आपण त्याच्यावर काही MCQ डिस्कस करणार आहे, जे की आपल्या JEE नीटसाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर आपण पहिला MCQ बघूया आपला. विच ऑफ दी फॉलोविंग क्रिस्टल डज नॉट एक्झिबिट फ्रँकल डिफेक्ट. तर खालीलपैकी असा कोणता मॉलिक्यूल आहे किंवा असा कोणता ॲटम आहे जो की फ्रँकल डिफेक्ट नाही आहे किंवा फ्रँकल डिफेक्ट आढळून येत नाही त्याच्यामध्ये. तर ऑप्शन आहे फर्स्ट KBr, बी आहे AgCl, सी आहे KBr आणि डी आहे ZnS. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? करेक्ट आन्सर ह्याचं काय येणार आहे? सी येणार आहे. का सी येणार? तर बघा, AgBr आहे फर्स्ट ऑप्शन आहे ए वाला. AgBr जो आहे फर्स्ट ऑप्शन ए वाला, तो फ्रँकल आणि शॉटकी दोन्ही डिफेक्ट दाखवतोय. बी आणि डी आहे म्हणजे AgCl आणि ZnS हे पण फ्रँकल डिफेक्टमध्ये येतात. तर फ्रँकल डिफेक्टमध्ये काय होतं, तर जे आपले कॅटॅन्स असतात ते मिसिंग असतात, म्हणजे जे कॅटॅन आहे ते निघून जातात. ते म्हणजे काय आपलं फ्रँकल डिफेक्ट आहे. पण KBrमध्ये असं होत नाही, कॅटॅन्स मिसिंग होत नाहीत. सो आपलं करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? सी येणार आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सोडियम इन Na2O. Na2Oचा कोऑर्डिनेशन नंबर काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे? Na2Oचं स्ट्रक्चर कसं आहे? हे अँटीफ्लुराईड स्ट्रक्चर आहे. Na2Oचं स्ट्रक्चर हे अँटीफ्लुराईड स्ट्रक्चर आहे. ऑक्सिजनचे जे आयन्स आहेत ते FCCवर डिपेंड आहेत. आता FCC म्हणजे फेस सेंटर क्युबिक, आणि Na+चे जे आयन्स आहेत ते टेट्राहायड्रल साईडवर प्रेझेंट असतात. मग काय झालं, टेट्राहायड्रल स्ट्रक्चर जर असेल तर कोऑर्डिनेशन नंबर किती येणार? टेट्रा म्हणजे किती? 4. तर कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 4 झाला. मग आपला करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? बी. ओके, आता थर्ड क्वेश्चन बघूया. द टाईप ऑफ क्रिस्टल डिफेक्ट इज इंडिकेट इन द डायग्राम बिलो. म्हणजे खाली दिलेल्या डायग्राममध्ये किंवा खाली दिलेली डायग्राम कोणता डिफेक्ट दाखवतोय, म्हणजे कोणता क्रिस्टल डिफेक्ट दाखवते. डायग्राम बघा, पहिल्या रोमध्ये Na+Cl-, 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 Na+Cl- असं दिले. नेक्स्ट रोला Cl- आहे, पण ह्या ब्रॅकेटमध्ये काय आहे का? नाही. त्याच्या साईडला काय आहे? Cl- आहे. मग मध्ये काय येणार? दोन्हीकडे Cl- आहे, मध्ये येणार Na+. आता इथे Na+ आहे, Na+ आहे, मध्ये काय येणार? Cl- येणार. इथे बघा थर्ड रोला Na+, Cl-, इथे काय येणार सांगा? Cl- मध्ये काय येणार? Na+ येणार. आता इथे Cl-, Na+, Cl-, Cl-, Na+, Cl-, Na+, इथे काय येणार? Na+, मध्ये Cl- येणार. समजलं? म्हणजे आता बघा, हा कोणता डिफेक्ट असणार आहे? ऑप्शन दिलेत. ए फ्रँकल डिफेक्ट, बी आहे फ्रँकल अँड शॉटकी डिफेक्ट, सी आहे इंडस्ट्रियल डिफेक्ट आणि डी आहे शॉटकी डिफेक्ट. आता मला सांगा, Na+चे किती म्हणजे ॲटम मिस आहेत? किती ॲटम दाखवलेले आहेत बघा. Na+ कुठे कुठे आहे? इथे एक Na+ नाही आहे आणि इथे Na+ नाही आहे. आता Clचे बघूया. Clचे किती आहेत? 1, 2. बरोबर. म्हणजे इथे काय झालं आहे, 2 Na+चे आणि 2 Cl- चे ॲटम्स मिसिंग झालेत किंवा गायब झालेत. म्हणजे ह्या डायग्राममध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटॅन्स अँड ॲनायन्स आर मिसिंग. ओके, इन दिस डायग्राम द इक्वल नंबर ऑफ कॅटॅन अँड ॲनायन्स आर मिसिंग. म्हणजे 2 Na+ आणि 2 Cl- हे निघून गेलेत. म्हणजे निघून जाते ते आपण कशात बघितले? शॉटकी डिफेक्टमध्ये बघितले. म्हणजे दोन्ही ॲनायन्स पण आणि कॅटॅन्स पण दोन्ही गेल्यात ना. सो आन्सर काय येणार? डी येणार. आन्सर डी येणार. शॉटकी डिफेक्टमध्ये कॅटॅन आणि ॲनायन हे दोन्ही इक्वल नंबर ऑफ कॅटॅन अँड ॲनायन्स आर मिसिंग. त्यामुळे आपला आन्सर येणार आहे डी, शॉटकी डिफेक्ट. ओके,
चला तर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. क्वेश्चन 4. इफ Z is the number of atoms in the unit cell that represents the closest packing sequence ABC ABC, the number of tetrahedral void in the unit cell is equal to. म्हणजे आधी आपण हे आन्सर डिस्कस करू. ऑप्शन्स काय? फर्स्ट Z, B आहे 2Z, C आहे Z/2 और D आहे Z/4. आता Z म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स दिले. हां, Z म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजे किती आहेत ते बघूया. कशात? ABC ह्या क्लोज पॅकिंग सिक्वेन्समध्ये. तर इन ए क्लोज पॅक स्ट्रक्चर, आता आपल्याला माहिती आहे क्लोज पॅक स्ट्रक्चर कोणते आहेत क्लोज पॅक स्ट्रक्चर? CCP, HCP और HCP. तर नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड इज डबल दी नंबर ऑफ ॲटम्स फॉर्मिंग मेन लॅटाईस. हां, हे जी लाईन मी आता रीड केली हे आपल्या बुकमध्ये सांगितले पेज नंबर 11वरती. जो पॉईंट आहे नंबर ऑफ व्हॉइड पर ॲटम इन HCP और CCPमध्ये. ओके, मग बघा ह्या ABC पॅकिंग कोणाकोणाचे असते हे आपण डिस्कस केले आधीच्या लेक्चरमध्ये. ABC पॅकिंग सिस्टीम कोणाकोणाचे? FCC, CCP आणि FCCचे. तर ABC टाईपमध्ये जे व्हॉइड असतात ते आता व्हॉइड म्हणजे काय? एम्प्टी स्पेस, आपली रिकामी जागा, ती टेट्राहेड्रल असते. कशात? ABC टाईपमध्ये जी व्हॉइड असते ती टेट्राहेड्रल असते. मग जी व्हॉइड टेट्राहेड्रल आहे ती त्याच्या डबल असते. आताच सांगितला पॉईंट. टेट्राहेड्रल व्हॉइड इज डबल दी नंबर ऑफ ॲटम्स फॉर्मिंग दी मेन लॅटाईस. म्हणजे टेट्राहेड्रल आलं की डबल, हेच आपण लक्षात ठेवणार आहे. ओके, आता सपोज आणि जर ह्या क्वेश्चनमध्ये टेट्राहेड्रल ऐवजी जर तुम्हाला असं विचारलं असतं, म्हणजे ह्या ABC क्लोज पॅकिंग सिस्टीममध्ये दी नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड इन दी युनिट सेल असं जर विचारलं असतं तर तुमचं आन्सर काय आलं असतं? तुम्ही काय सांगणार? दी नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड इज हाफ दॅट ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड. म्हणजे टेट्राहेड्रल व्हॉइडच्या अर्धी व्हॅल्यू आहे ती ऑक्टाहेड्रलची आहे. दॅट मीन्स ओनली 1 ऑक्टाहेड्रल व्हॉइड. समजलं? म्हणजे जर तुम्हाला ऑक्टाहेड्रलसाठी विचारलं तर ओनली 1 आन्सर येणार. आणि आता आपण कशासाठी बघतोय? टेट्राहेड्रलसाठी बघतोय. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे? B येणार आहे 2Z. समजलं? 2Z का आलं? म्हणजे 2 का आलं? कारण ABC टाईपमध्ये जे व्हॉइड असतात ते टेट्राहेड्रल असतात आणि जे टेट्राहेड्रल असते ती डबल असते. पेज नंबर 11मध्ये हा पॉईंट दिला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता लास्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहे. लास्ट नाही आहे हा, 5 नंबर. अ कंपाऊंड कंटेन्स 2 टाइप्स ऑफ atoms, X and Y. It crystallizes in a cubic lattice with atom X and at the corners of the unit cell and atom Y at the body center. The simplest possible formula of this compound is. हा क्वेश्चन आपण लेक्चरमध्ये आपल्या डिस्कस केला आहे. फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड काढायचा आहे तुम्हाला. एलिमेंट आहेत X आणि Y. तर त्यातला एक जो आहे X तो कॉर्नरला आहे, म्हणजे युनिटच्या किंवा क्यूबच्या कॉर्नरला आहे, आणि जो Y आहे तो बॉडी सेंटरला आहे. मग आता मी तुम्हाला हिंट सांगते. हा क्वेश्चन तुम्हीच सॉल्व करायचा आहे. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे कंपाऊंड फॉर्म्युला हा तुम्ही फॉर्म करायचा आहे किंवा तुम्ही डिस्कस करायचं आहे. मग त्याचा फोटो पाठवा. तर हिंट सांगते. जे एक्सचे ॲटम आहेत ते कॉर्नर्सला आहेत. मग क्यूबच्या कॉर्नरला, प्रत्येक क्यूबच्या कॉर्नरला एक ॲटम असतो आणि त्या एक ॲटममधला फक्त म्हणजे 8 ॲटमपैकी फक्त 1/8 भाग आपल्या ॲटम किंवा आपल्या रूमच्या भागात असतो. म्हणून आपला आन्सर किती येणार आहे?
1 येणार आहे. 8 × 1/8. 8ला 8 कॅन्सल, ओन्ली 1 आलं. नेक्स्ट काय असणार आहे, वाय काय सांगितलं आहे, बॉडी सेंटर. मग आता बॉडी सेंटरमध्ये किती येणार आहे, बॉडी सेंटरचा 1 आणि कॉन्ट्रीब्युशन 1. फक्त एकच कन्सिडर करणार, कारण बॉडी सेंटरसाठी किती ॲटम असणार आहे मध्ये, ओन्ली 1. सो करेक्ट आन्सर काय असणार आहे, त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. मी हिंट दिली आहे. एक्सचे ॲटम आहेत ते कॉर्नर्सला आहेत. नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ कॉर्नर्स हे शोधा आणि नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ बॉडी सेंटर, फक्त बॉडी सेंटरचे, त्यातमध्ये कॉन्ट्रीब्यूट कुणालाही घ्यायचं नाही. वरती पण एकसाठी कॉन्ट्रीब्यूट कुणाला घ्यायचं नाही. फक्त कोण येणार, 1/8 इंटू म्हणजे 8तला फक्त 1/8 भाग आपल्या रूममध्ये येतो आहे, मग त्याचा आन्सर असणार आहे 1. आणि बीचं फक्त बॉडी सेंटरचा एकच ॲटम येणार आहे 1. त्यामुळे तुम्ही ह्याचं आन्सर करेक्ट काय लिहिणार हे तुमचं तुम्ही बघायचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 6. द फ्रॅक्शन ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपायड बाय दी प्रेझेंट इन सी म्हणजे सिम्पल क्यूब एक्स, म्हणजे टोटल व्हॉल्यूम सिम्पल क्यूबमध्ये किती आहे हे विचारले. ऑप्शन आहे π/4, ऑप्शन बी π/3√2 किंवा 3√2, ऑप्शन सी π/6 और ऑप्शन डी π/4√2. चला आता बघूया क्वेश्चन 6 काय दिलं आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपण जो पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला होता तो डिस्कस केला आहे. आपल्याला माहिती आहे पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला, नंबर ऑफ पार्टिकल्स आणि डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब, ओके, इंटू 100 केलेलं आठवतं. तर तो डिस्कस करताना आपण रेडियस, व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम आणि लास्टला पॅकिंग इफिशियन्सी आपण काढली. मग तुम्हाला मी सांगितलेलं की त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, तो इम्पॉर्टंट आहे. तर सिम्पल क्यूबसाठी व्हॉल्यूम काय आहे, π/6a³ हे आपल्या बुकमध्ये दिलं आहे. टोटल व्हॉल्यूम सिम्पल क्यूबमध्ये पेज नंबर 12वरती आपण हे डिस्कस केलेलं. आता हे a³ म्हणजे काय आहे, आपण a म्हणजे रेडियस आहे, सेंटरपासून सर्कम्फरन्सचं अंतर म्हणजे रेडियस, ते म्हणजे काय बघितलेलं आपण a/2 आणि व्हॉल्यूममध्ये त्याचा a³ झालेला. a³ म्हणजे काय तुमचं रेडियस आहे. इथं a³ काही पॉईंट लक्षात घ्यायचं नाही, फक्त π/6 हे आपलं आन्सर आहे. पेज नंबर 12वरती आपण डिस्कस केले, आता काही डिस्कस करणार नाही. मग आपला आन्सर काय झालं, सी झालं. हा सगळा पॉईंट पेज नंबर 12वरती पॅकिंग इफिशियन्सी जो काढलेली आपण सिम्पल क्यूबची 58% त्यामध्ये डिस्कस केला आहे, तो तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन 7. अ मेटॅलिक क्रिस्टल हॅज दी BCC टाईप stacking pattern. What is the percentage of the volume of this lattice is empty space? म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, BCC पॅटर्नचा एम्प्टी स्पेस किती आहे, म्हणजे व्हॉइड किती आहे. आता एम्प्टी स्पेस आपल्याला कधी समजणार किंवा आपल्याला एम्प्टी स्पेसची व्हॅल्यू कधी काढता येणार, जेव्हा आपण पॅकिंग इफिशियन्सी काढणार आणि जी व्हॅल्यू येईल ती आपण 100मधून मायनस केली की आपल्याला एम्प्टी स्पेस मिळतो किंवा व्हॉइडची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येते. हा पॉईंटसुद्धा आपण जो आपण सिम्पल क्यूबसाठी पॅकिंग इफिशियन्सी बघितली त्याच्यानंतर लगेचच त्याच पेजवरती आपण BCCची पॅकिंग इफिशियन्सी काढलेली, तोच पॉईंट आपला डिस्कस झालेला आहे. ह्याचा आन्सरसुद्धा तुम्हीच मला सांगायचं की किती ह्याचा आन्सर येईल. हिंट सांगते, जो काही BCCचा पॅकिंग इफिशियन्सी आहे त्यातून 100मधून ती पॅकिंग इफिशियन्सी मायनस करा, येणारं जे तुमचं आन्सर आहे ते आन्सर असेल. हे पण आन्सर तुम्हीच फाइंड करायचं आहे. चला तर आपण लगेच नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. क्वेश्चन 8. द फ्रॅक्शन ऑफ व्हॉइड
अवेलेबल इन प्रिमिटिव्ह क्युबिक सेल इज. आता प्रिमिटिव्ह क्युबिक सेल म्हणजे काय? सिम्पल क्यूब. म्हणजे आता बघा ह्याच्यात पण काय विचारलंय क्वेश्चन 8 मध्ये, दी फ्रॅक्शन ऑफ वर्ड. म्हणजे परत हा क्वेश्चन आलाय, जी रिकामी जागा आहे, एम्प्टी स्पेस आहे, ती विचारले. वरच्या क्वेश्चनमध्ये पर्सेंटेजमध्ये वर्ड विचारला, खालच्या क्वेश्चनमध्ये म्हणजे ह्या 8 क्वेश्चनमध्ये पॉईंटमध्ये वर्ड विचारल्या. काहीही गोंधळून जायचं नाही. सेम क्वेश्चन आहे. 100मधून जी तुमची पॅकिंग इफिशियन्सी आहे ती मायनस करायची. आता सिम्पल क्यूबसाठी किती आहे? 58%. आपण बघितलेलं आपल्या लेक्चरमध्ये 58% असं काहीतरी आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी भेटलेली. आता 100मधून जेव्हा तुम्ही 58% मायनस करा त्यावेळेला किती राहणार? 47% आसपास राहील. ओके, आता 47 म्हणजे किती येणार? 0.47. हे पॉईंटमध्ये दिले त्यामुळे 0.47. ठीक आहे, मग ऑप्शन काय येणार आहे? 0.47 येणार आहे. ठीक आहे, चला आता क्वेश्चन 9 डिस्कस करूया. व्हॉट आर द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲटम इन BCC, HCP, CCP अँड SC लॅटाईस. म्हणजे बॉडी सेंटर क्यूब, CCP, HCP आणि SC ह्या चारही लॅटाईसचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? आता हे सगळं बेसिक आहे. कोऑर्डिनेशन नंबर आपण बघितले, प्रत्येक पॉईंट डिस्कस करताना मी त्याचा कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितला आहे. तर आता सिम्पल क्यूबचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. BCCचा किती आहे? 8. HCPचा किती आहे? 12. आणि FC और CCPचा किती आहे? 12 आहे. हे आपण बेसिक बघितले. तर मग आता सांगा सिम्पल SCचा किती आहे? 6 आहे. CCPचा 12, SCPचा 12 आणि BCCचा 8. आता इथे सिक्वेन्स कसा सांगितला आहे? BCC, HCP, CCP और HC. म्हणजे काय येणार बघा, 8, 12, 12, 6. कारण SCसाठी किती? 6, CCPसाठी 12, HCPसाठी 12 आणि BCCसाठी 8. म्हणजे 8, 12, 12, 6 हे आपले कोऑर्डिनेशन नंबर आहे. हे बेसिक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. ठीक आहे, लास्ट जो आहे 10 क्वेश्चन, तो आता आपण बघूया. ॲटम्स ऑफ इलेमेंट B फ्रॉम HCP लॅटाईस अँड दोज ऑफ इलेमेंट A ऑक्युपाय 2/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड. दी फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज. आता इथे बघा तुम्हाला फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड काढता तर येतच, पण इथे काय सांगितलं आहे, जो एचा भाग आहे. आता इलेमेंट्स कोणते कोणते आहेत? A आणि B आहे. त्यातला जो B इलेमेंट आहे तो HCP लॅटाईस आहे. म्हणजे बॉडी सेंटरला असणारा एक ॲटम. आणि जो इलेमेंट A आहे तो काय ऑक्युपाय करतोय? 2/3 म्हणजे 2/3 भाग टेट्राहेड्रल वॉइडचा. म्हणजे 2/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइडमध्ये इलेमेंट B आहे. मग ह्या कंपाऊंडचा फॉर्म्युला काय असणार आहे? ऑप्शन आहे A, A4, B3, B आहे AB2, C आहे AB. ऑप्शन हे सेम झाले आहेत, C आणि B, AB2, AB2. त्यातला जो C आहे तो A2, B2 घ्या आणि D आहे तो AB आहे, असं असू दे. चला आपण आता डिस्कस करूया. ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारले? कंपाऊंडचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आपण बघितलंयच, म्हणजे कसं काढायचं हे आपल्याला माहिती आहे. सपोज आपल्या जवळ B इलेमेंटचा एकच ॲटम आहे. ह्या B इलेमेंटचा एकच ॲटम आहे. B इलेमेंटचा आपल्याकडे काय आहे? एकच ॲटम आहे. आणि आता किती सांगितलंय भाग? 2/3, 2/3 टेट्राहेड्रल वॉइड फॉर्म करते. म्हणजे सपोज आपल्याजवळ Bचा एकच ॲटम आहे आणि टेट्राहेड्रल वॉइड तो फॉर्म करतोय. मग आपण काय करणार? वरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलेलं, जर टेट्राहेड्रल वॉइड असेल तर ॲटमच्या किती येणार? डबल येणार.
म्हणजे 2. पण टेट्राहेड्रल वॉइडचा 2/3 पार्ट तो ए इलेमेंटने ऑक्युपाय केला आहे. म्हणजे मग हे कसं येणार 2 × 2/3 असं येणार. 2 × 2/3 हे ए टाईपचे ॲटम. मग ह्याचा रेशिओ आपण कसा फाइंड करणार? तो कसा असणार 2 × 2 किती होणार 4 डिवाइडचं 3 म्हणजे बघा 4/3 झालं आणि इलेमेंट बीचा एकच. मग रेशिओ काय असणार 4/2:1. मग रेशिओ कसा येणार 4:3. सो करेक्ट आन्सर इज A4 B4. बघा इथे दिले इलेमेंट बी किती ॲटम आहे ओन्ली 1 ॲटम. कारण तो टेट्राहेड्रल वॉइड फॉर्म करतोय. मग टेट्राहेड्रल वॉइड आपण आधी बघितलं. टेट्राहेड्रल वॉइड आलं की किती लक्षात घेणार आहे 2 ॲटम ऑक्युपाय करतोय. आता इलेमेंट 2/3 पार्ट ऑक्युपाय करतोय म्हणून हे टेट्राहेड्रलचा 2 ऑक्युपाय केलेला हा पण 2/3. मग इलेमेंट एचे किती झाले हे झाले 2/3 आणि बीचा इलेमेंट ओन्ली 1. रेशिओ काय काढणार इलेमेंट ए ॲज टू इलेमेंट बी. इलेमेंट ए साठी काय बघितलं 2 × 2/3 ॲज टू इलेमेंट काय बी ओन्ली 1. 2 × 2 4/3 आहे असं 1. मग रेशिओ काय झाला 4:3. मग फॉर्म्युला काय मिळणार आपल्याला A4 B3. समजलं. सो करेक्ट ऑप्शन इज A. करेक्ट ऑप्शन इज A. A4 B3. A4 B3. समजलं. सगळे ऑप्शन्स आपण डिस्कस केलेत. 10 क्वेश्चन आज आपण डिस्कस केलेत. हाच तुमचा आजचा असाइनमेंट्स असणार आहे. हे सगळे क्वेश्चन तुम्ही लिहून त्याचं करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही लिहायचं आहे. असंच लिहायचं आधी क्वेश्चन ऑप्शन आणि नंतर करेक्ट आन्सर जे काय असेल ते. 10च क्वेश्चन आपण डिस्कस केलं. जास्त वेळ काही लागणार नाही लिहायला. सगळ्यांनी आजचे क्वेश्चन सॉल्व करा. उद्या आपण परत 10 क्वेश्चन सॉल्व करतो किंवा डिस्कस करते. आजच्यासाठी इथेच लेक्चर आपलं स्टॉप करूया. थँक्यू.